नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला तब्बल 43 दिवसांनंतर नाशिक पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केलेली आहे। तर या निदा खान प्रकरणात खरं तर सकाळीच शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला होता की एमआयएम कडनंच त्यांना कुठेतरी मदत पुरवली जात होती आणि ते आता सत्य देखील ठरलेले आहे। माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी मंत्री संजय शिरसाट जे आहेत। शिरसाट साहेब, काय सांगाल निदा खान प्रकरणात नेमकी तुमची भूमिका काय आणि नेमका आरोप काय आहे? निदा खान प्रकरणी आम्ही भूमिका काही वठवणं आमचं गरजेचं नाही। तो जो काही ट्रॅप होता किंवा ज्या पद्धतीने हे धर्मांतर करतायत हे आता आपल्याला टीसीएस प्रकरणात कळालं। हे अनेक ठिकाणी घडतंय, धर्मांतर करून घेणे, लव जिहादचे काम करणं। आणि यामध्ये जेव्हा ती निदा खान पहिले तुम्हाला आठवतंय तिने हायकोर्टामध्ये बेलसाठी ॲप्लिकेशन केलं आणि सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे, तरी हायकोर्टाने तिची बेल रिजेक्ट केली। आणि त्या काळामध्ये जेव्हा एमआयएमचा इम्तियाज जलील त्या ठिकाणी जातो, तिला सांत्वना तिचं करतो आणि सांगतो की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, घाबरू नकोस। पोलिसांमध्ये एखादा गुन्हेगार जेव्हा त्याच्यावर गुन्हा नोंदवला जातो किंवा त्याला गुन्हेगार समजलं जातं त्यावेळेला पोलिसांना सहकार्य करणं अपेक्षित आहे। यांनी तिला पळून घेऊन गेले, कुणालाच कल्पना नाही कुठे गेली। काल जेव्हा नाशिक पोलिसांनी संभाजीनगरला नारेगाव एरिया हा इतका स्लमचा भाग आहे, बरोबर, त्या ठिकाणी सगळे अवैध धंदे चालतात। अनेक वेळा तिथं पोलिसांनी रेड सुद्धा केलेली, पण हिचं माहिती कळू नये म्हणून अशा ठिकाणी तिला ठेवलं गेलं। तिची आई तिच्याबरोबर होती, मावशी तिच्याबरोबर होती आणि जे घर आहे ते आता जे नगरसेवक निवडून आला त्याचं ते घर आहे, हां त्याचं ते घर आहे। मी कालही बोललो होतो की ह्याच्या मागे ही निदा खान एकटी नाही आहे, हिच्या मागे मास्टर माइंड वेगळे आहेत आणि ते मास्टर माइंडमध्ये हा इम्तियाज जलील एक आहे। आणि म्हणून आता हे निदा खानच्या माध्यमातून आता सर्व उघडकीस येणार आहे। माझी माहितीप्रमाणे आज पोलीसवाले त्यांच्याकडे गेले होते, परंतु आरोपीला मदत करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे। या गुन्ह्यासाठी इम्तियाज जलील आणि त्यांचा तो नगरसेवक पटेल म्हणून जो आहे तो कारणीभूत आहे। आता त्यांना तातडीने ताब्यात घेतलं पाहिजे, वेळ दवडता कामा नये। नाशिक पोलिसांनी निश्चित चांगली कारवाई केली, परंतु आता वेळ दवडू नका। हे पूर्ण रॅकेट फक्त नाशिक पुरतं नाही आहे, हे संभाजीनगरला आहे, ते नगरला आहे, ते पुण्याला आहे, ते मालेगावला आहे, प्रत्येक ठिकाणी हा प्रकार चालू आहे। म्हणून आता पोलिसांनी मला वाटतं तातडीने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा मी या संदर्भामध्ये मागणी केलेली की यांचं चौकशी झाली पाहिजे ताबडतोबीने आणि त्यांना कोणत्याही प्रकारे दयामाग न करता त्यांना अटक झाली पाहिजे। साहेब, नगरसेवक पटेल यांच्यावर तर गुन्हा दाखल झालेलाच आहे। आपणही देखील सकाळी म्हटलेला होता की आपल्याकडे ठोस पुरावे आहेत या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आणि त्याच बेसिसवर आपण मुख्यमंत्र्यांना देखील पत्रव्यवहार करणार आहात। मात्र जलील यांनी आपल्यावर टीका केलेली आहे की संजय शिरसाट जरी पालकमंत्री असले तरी ते पोलीस नाही आहेत, तपास यंत्रणा नाही आहेत म्हणून। मी कुठे काय म्हणलो? मी पोलीस नाहीच आहे। तुमचं जे मूर्खपणाचे स्टेटमेंट आहे याचा अर्थ तुम्ही त्याला खतपाणी घातलेला आहे। तुम्ही तुमचा चालवलेला हा धंदा आहे, धर्मांतर करण्यासाठी तुम्ही कोणत्या नीच पातळीवर जातात हे उघड झालेलं आहे। मुंब्रामध्ये तुम्हाला जातीवाद दिसला, तुम्ही आता नाशिकमध्ये केले। कोण असा माणूस आहे जो जाऊन इतके जाहीरपणे आणि जाहीर सभेत सुद्धा बोलतो आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, घाबरू नको? कधी महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करतात। म्हणून आता या पिलावळीला ठेसावं यासाठी मी जे काल स्टेटमेंट केलं होतं ते खरं निघलं का नाही निघलं? त्या नारेगावमध्ये पकडली गेली की नाही गेली? तिच्याबरोबर तिची आई तिची मावशी होती की नाही होती? जेव्हा हे सर्व माहिती तुमच्याकडे, तो नगरसेवकाचं घर आहे हे माहिती आहे, मग नगरसेवकाला पाठिंबा देणारा कोण आहे? ते इम्तियाज जलील आहे। अरे हे सगळे बगलबच्चे जे आहेत ते इम्तियाज जलीलचे आहेत आणि म्हणून तो खरा अर्थानं सूत्रधार आहे, म्हणून त्याला अटक झाली पाहिजे ही माझी प्रामुख्याने मागणी राहणार। या संपूर्ण प्रकरणात आपण देखील काही प्रश्न उपस्थित केलेले होते की या प्रकरणाकडे धर्मांतर पद्धतीने तर म्हणजे एक रंगाने न पाहता ह्याची सखोल तपास करण्यात यायला हवा। नेमकं काय म्हणायचं या संपूर्ण प्रकरणाबद्दल? अजून हे जे काही धर्मांतर ज्या पद्धतीने केलं जाते
मी मुस्लिमावर दोष देत नाही, रोष मुस्लिम समाजाचं वर नाहीये, पण हे काही लोक जे आहेत ना हे कृत्य करतात. मुस्लिम महिला आहे म्हणून तिच्यावर हे दबाव पोलीस टाकतात असं स्टेटमेंट या इम्तियाज जलीलने दिलं. त्याला काही वाटलं पाहिजे ना. कोणताही गुन्हा कोणत्याही जाती धर्माच्या माणसाने केला, तो कोणत्याही जातीचा असो, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे की नाही सर्वसामान्य माणसाला. मग त्याच्यावर कारवाई करताना तुम्हाला जात कशी आठवते? ते तिथलच्या मुलींना ज्या पद्धतीने छेळलं जात होतं, ज्या पद्धतीने त्यांचा विनयभंग केला जात होता, हेच विनयभंग जर तुमच्या कोणत्या एखाद्या पोरीचं झाला असता तर तुम्ही काय केलं असतं? मग आगडोम झाला असता तुमचा, उसळले असते तुम्ही. मग आमच्या धर्माच्या असं झालं तसं झालं तसं झालं. हे धर्म मध्ये आणूच नका ना. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा द्या ही मागणी तुम्ही करा ना. ते नाही करणार, लव जिहाद करणार. अरे जे पोरग नोकरीला नाही, ज्याचं शिक्षण झालेलं नाही, तो 2-2 लाखाच्या मोटरसायकल फिरतो, तो आयफोन घेऊन फिरतो, खिशामध्ये पैसे, डोळ्याला रुमाल बिमाल लावून फिरतो, म्हणजे चष्मा लावून फिरतो. पोरी पटवणं लव जिहादच्या माध्यमातून, त्यानंतर त्या पोरींचं काय होतं तुम्ही पाहिलेलं आहे सर्व प्रकार. म्हणून हे असे जे प्रवृत्तीचे लोक जे करतायत, हे एक तर लव जिहाद आहे, धर्मांतर आहे, आणि 2 नंबरचे धंदे ज्याला ड्रग्स, हे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे जे पकडले गेलेले आहेत. कोण आहे त्याच्यात आरोपी? हे सर्व तेच आहेत ना. म्हणून यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. याला जातीचा रंग देऊ नये. दुसरीकडे आपण पाहिलं तर निदा खानला जर परदेशात पळून जायचं असतं तर ती या 43 दिवसांच्या दरम्यान अन्य ठिकाणाहून गेली देखील असती. मात्र तिने संभाजीनगरात येऊन तिथलंच जे गाव आहे तेच का निवडलं. आणि दुसरं म्हणजे यात जलील ज्या पद्धतीने म्हणतात की आमचा काही संबंध नाहीये, तो नेमका संबंध कसा आहे हे थोडं उलगडून सांगाल? निदा खान मूळची कुठली हा पहिला तपासलं पाहिजे. निदा खान फॉरेनला पळून का नाही गेली? एकदा तिचा फोटो आयडेंटिफाय झाला असता की हे या काळामध्ये एवढे पॅसेंजर गेले, ती ट्रेस झाली असती. ती दुबईला गेली का अमेरिकेला गेली? तिने संभाजीनगरच का निवडलं? कारण की संभाजीनगरमधूनच तिला फूस देण्यात आली होती. तिला दुसरीकडे जाता नाशिक सोडून ती मुंबईला आली असती, मुंब्र्याला गेली असती, मालेगावला गेली असती. संभाजीनगर का? बरं, संभाजीनगरमध्ये अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सगळ्या गुन्हेगार प्रवृत्तीचे मॅक्झिमम लोक राहतात, ड्रग्स विकतात, त्या ठिकाणी तुला जायची गरज काय? आणि तेही दुसऱ्याच्या घरात जाऊन राहायचं. कोणती मुलगी असं जाऊन राहते कुठे विदाऊट सपोर्टचा? म्हणजे तिला पैसे पुरवले जात होते, तिला सुरक्षा दिली जात होती. म्हणून नाशिक पोलिसाचं अभिनंदन करायला पाहिजे की इतक्या दिवसानंतर त्यांनी बराबर तो ट्रेस करून आता खऱ्या अर्थानं सगळी माहिती पोलिसांकडे आहे. पोलिसांनी तिथपर्यंत पोहोचणं सोपं काम नाही आहे. त्यांच्याकडे सगळी माहिती. मला वाटतं त्या माहितीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी बिनधास्तपणे आता कारवाई केली पाहिजे. पटेलवर यांच्यावर गुन्हा दाखल झाला, आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहात, आणि जलील यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा अशी आपली मागणी आहे, आणि त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई व्हावी असं आपलं मत आहे. झालीच पाहिजे ना. उघड पाठिंबा देणं म्हणजे काय होतं? त्यांना सपोर्ट करणं, गुन्हेगाराला सपोर्ट करणं. एखाद्याने बलात्कार केला, माझा त्याला सपोर्ट आहे, आमच्या त्या माणसावर अन्याय झालाय असं जर म्हणलं तर म्हणजे मी गुन्हेगाराला सपोर्ट करतो. चोरी करणारा जेवढा गुन्हेगार तेवढाच त्याला सपोर्ट करणारा गुन्हेगार. म्हणून ह्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मी तर तुम्हाला आता पुन्हा ठामपणे सांगतो, ती हिदा खान का काय जी आहे ना, निदा खान का हिदा खान, ती मोहरा आहे. खरे कल्प्रिट हे सगळे लोक आहेत. हे इम्तियाज जलील आणि त्यांची ती गँग आहे ना, ती कल्प्रिट आहे. त्यांनी अशा लोकांना पसरवलेलं आहे. म्हणून त्या मोहऱ्याला जास्त टॉर्चर करून या बाकीच्या माहिती तर मिळतीलच, परंतु यांच्यावर गुन्हे झाले पाहिजे. नसता एकावर गुन्हा केला आणि मेन जो आहे त्याचा बॉस, गँगचा बॉस, तो सुटता कामा नये. नक्कीच एक मोठं वक्तव्य या ठिकाणी मंत्री संजय शिरसाट यांनी केलेलं आहे. निदा खान यांच्यावर तर कारवाई झाली, पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र या संपूर्ण प्रकरणामागे इम्तियाज जलील हे मास्टर माइंड आहेत आणि त्यांच्यावरती देखील कायदेशीर कारवाई करावी लागेल आणि याच संदर्भात मुख्यमंत्र्यांना देखील पत्रव्यवहार करणार असल्याचं मत हे या ठिकाणी संजय शिरसाट यांनी आपल्याशी बोलून दिलेलं आहे. जर्नलिस्ट हेमंत सावंत, मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.